आज मी बनवणार आहे नागपंचमी स्पेशल तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या। पातोळ्याचं सारण बनवण्यासाठी या ओल्या नारळाच्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेत आणि ते आता बारीक करून घेणार आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे। हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बारीक करून घेतलंय। सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचंय। नंतर हे खोबरं बारीक केलेलं घालायचं। आता या खोबऱ्यामध्ये गूळ घालायचा आहे। गूळ विरघळत आला की वेलची पावडर घालायची। थोडी सुंठ पावडर घालायची आणि आता हे मिश्रण तयार झाले। हे एका दुसऱ्या भांड्यात काढून थंड करायला ठेवायचं आहे। मिश्रण थंड होतंय तोपर्यंत तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आता त्याच्यामध्ये पीठ घालते। गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ असं मिक्स करून घ्यायचंय। हे पीठ असं जरासं मिक्स करून झालं की 1-5 मिनिटं वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचंय। पाच मिनिटं झालेले आहेत। आता हे पीठ मळायला घेताना त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचंय आणि हे एका परातीमध्ये काढून घ्यायचंय। हे पीठ आता परातीमध्ये काढून घ्यायचं। छान अशी वाफ आलेली आहे बघा। ही उकड अशी छान मळून घ्यायची। असं एकदम मऊ लोण्यासारखं असं पीठ मळून तयार झाले। आता याच्या पातोळ्या करायच्या। त्यासाठी ही मी केळीची पानं घेतलेत। माझ्याकडे हळदीची पानं नाहीत। तुमच्याकडे हळदीची पानं असली तर हळदीची पानं घेतली तरी चालतात। हळदीच्या पानांचा खूपच छान वास येतो या पातोळ्यांमध्ये। त्यासाठी पिठाचा असा एक गोळा तयार करून घेतलाय आणि आता हा या पानावरती असा थापून घ्यायचा आहे। हे असं थापून झालं की त्याच्यावरती आता सारण घालून घ्यायचं आणि आता याची दुमड करून घ्यायची। हलक्या हाताने बाहेरच्या बाजूला हे असं प्रेस करून घ्यायचंय। छान अशी पातोळी तयार झाली आहे। आता दुसरी पण अशी छान तयार करून घ्यायची। पिठाची उकड चांगली निघाल्यामुळे पीठ पण छान प्रेस होते।
हळदीच्या पानांचा याच्यावर खूपच छान वास येतो. हे बघा, पानांची डिझाईन पण याच्यावर किती छान उठले. आता या सगळ्या पातोळ्या अशा छान पद्धतीनं तयार करून घ्यायच्या आणि मग उकडायला ठेवायच्या. छान मऊ लुसलुशीत अशा पातोळ्या तयार होतात. डिझाईन पण किती छान आलेले. ही दिसायला जशी छान दिसते तशीच खायला पण अप्रतिम अशी लागते. त्याच्यावर थोडंसं तूप, मग तर काय बोलायलाच नको. आणि दिवसभर ह्या अशाच अगदी मऊ लुसलुशीत राहतात. तयार आहेत तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या.